शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि भक्तांच्या हृदयाचे केंद्र असलेला श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना म्हणजे केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर भगवान महादेवांच्या भक्तीत पूर्णपणे लीन होण्याचा, मनात शिवनाम जपण्याचा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा अत्यंत दुर्लभ काळ मानला जातो. तसेच महादेवांच्या भक्तीचा, साधनेचा आणि अथांग आशीर्वादाचा काळ. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा करून शिवामूठ वाहिल्याने घरातील सर्व आजारपण, दुःख आणि दारिद्र्य एका क्षणात नष्ट होते. पण भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्रावण सोमवारी वाहण्यात येणाऱ्या 5 वेगवेगळ्या मुठी मागे शिवमहापुराणानुसार कोणती अथांग रहस्य लपलेले आहे? श्रावण महिन्यामध्ये विशेषतः श्रावणी सोमवारची वेळ पाळणे, भगवान महादेवाचे षोडोपचारी पूजा अर्चा करणे आणि नामस्मरण करणे याला आपल्या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. पहिल्या श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व. श्रावणातील पहिला सोमवार अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी सकाळी उठल्यापासून ते प्रदोष काळापर्यंत मनापासून भगवान भोलेनाथांची सेवा केल्याने, उपवास धरल्याने आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा निरंतर जप केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. शास्त्रानुसार या पवित्र दिवशी शिवपूजन केल्याने भक्ताच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा आणि मनोकामना भगवान शिवशंभो त्वरित पूर्ण करतात. तसेच या व्रतामुळे भगवान शिव आणि माता जगदंबा पार्वती यांचा अखंड आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतो. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण होतं. धार्मिक कारणासोबत श्रावण सोमवारचे व्रत पाळण्यामागे एक मोठे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण देखील आहे. पावसाळ्याच्या या दिवसात सात्विक आहार घेणे आणि उपवास करणे यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणास मदत होते. मनातील चंचलता नष्ट होऊन आपला आत्मा शांत आणि शुद्ध होऊन अंतःकरणात एक वेगळी शांती आणि प्रसन्नता निर्माण होते. पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ व तिचे महत्त्व. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करण्याची आपली प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा आहे. श्रावण सोमवारी भगवान महादेवांना धान्याचे मूठ अर्पण केले आणि घरात कधी अन्नधान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही, अशी दृढ श्रद्धा आहे. त्यानुसार श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाचे शिवामूठ अर्पण करण्याचा नियम आहे. हा तांदूळ अखंड असावा, कारण अखंड तांदूळ समृद्धीचे आणि पूर्णतेचे प्रतीक मानला जातो. ही तांदळाची शिवामूठ वाहताना मनपूर्वक महादेवाचे ध्यान करावे, ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि धनधान्याची सर्व अडचणी पूर्णपणे नष्ट होतात. हा पहिला श्रावण सोमवार धार्मिक दृष्टीने अत्यंत फलदायी असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण तितका चमत्कारिक आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून वाहिलेल्या धान्याचे नंतर काय करायचे असते? ते फेकून द्यायचे की मंदिरात सोडायचे? शिवपुराणात उल्लेख असलेला चंडेश्वर गण कोण आणि शिवलिंगावरील प्रसादाबाबत कोणता कडक नियम आहे? या सोमवारी तुम्ही उपवास करू शकला नाही तरी हरकत नाही, पण शिवमंदिरातून घरी येताना एक विशेष वस्तू आवर्जून घरी घेऊन या. फक्त श्रावण महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल. पैशाचे व समृद्धीचे नवे मार्ग उघडतील. घरातील कित्येक वर्षाचे दारिद्र्य दूर होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची मनातील कठीणातील कठीण इच्छा सिद्धीस जाईल. ती वस्तू कोणती आहे, ती मंदिरातून कशी आणायची आणि तिचा वापर कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, शिवामूठ परंपरेची मूळ पौराणिक कथा. भक्तांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊ की श्रावणात ही शिवामूठ वाहण्याची परंपरा नक्की कशी सुरू झाली. शिवपुराणातील कथेनुसार प्राचीन काळी एका भीषण दुष्काळात धरणीवर धान्य संपत आले होते. निसर्गाचा समतोल बिघडला होता. नद्या आटल्या होत्या आणि अनेक लोक अन्नधान्य आणि पाण्यासाठी तडफडत होते. तेव्हा ऋषीमुनींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात निसर्गातून मिळालेल्या धान्याची एक मूठ भाग शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करण्यास सुरुवात केली. ऋषीमुनींनी महादेवाला विनंती केली, हे नीलकंठ, आम्ही अमृतरत्न आणू शकत नाही, पण आमच्या कष्टाचे हे थोडे धान्य तुमच्या चरणी अर्पण करत आहोत. महादेवाने भक्ताच्या त्या एका मुठीचा आनंदाने स्वीकार केला आणि अपूर्ण सृष्टीवर धान्याची
आणि पावसाची दृष्टी केली. महादेवाने वचन दिले, जो कोणी श्रावणात आपल्या कष्टाने कमाईतीतील एक मूठ धान्य मला विश्वासाने अर्पण करेल, त्याच्या घरात अन्न आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही. म्हणून आज आपण श्रावणात 5 वेगळ्या मुठी वाहतो. श्रावणातील 5 सोमवारी शिवामूठ काय वाहावे आणि मंत्र कोणता म्हणावा? 1. पहिला सोमवार. पहिली शिवामूठ काय वाहावी? तर अक्षता, अखंड तांदूळ याचे फळ. घरात अखंड अन्नधान्य आणि धनसमृद्धी राहते. दुसरा सोमवार. दुसरी शिवामूठ पांढरे किंवा काळे तीळ याचे फळ. शरीरातील आजारपण, व्याधी आणि मानसिक ताणतणाव दूर होतो. तिसरा सोमवार. तिसरा शिवामूठ हिरवे मूग आणि फळ. बुद्धिमत्ता आणि व्यापारात प्रगती, कौटुंबिक सौख्य लाभते. चौथा सोमवार. चौथी शिवामूठ जवस याचे फळ. शत्रुपीडा, वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आता 5वा सोमवार. जर 5 सोमवार आले तर काय व्हावे? तर सातू किंवा मूग. सर्व मनोकामना पूर्ण होऊन अक्षय पुण्य लाभते. आता शिवामूठ वाहताना हा मंत्र म्हणा: ओम नमः शिवाय. हे महादेवा, माझी ही शिवामूठ स्वीकारा आणि घरातील सर्व दुःख दूर करा. अत्यंत महत्त्वाचे, वाहिलेल्या शिवामुठीचे धान्याचे नंतर काय करावे? भक्तांनो, हा भाग अत्यंत लक्ष देऊन ऐका. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की शिवलिंगावर वाहिलेले धान्य कचऱ्यात जाते किंवा पायाखाली येते. पण शिवपुराणानुसार या धान्याची विल्हेवाट कशी लावावी ते पहा. मंदिरातील धान्य एकत्र करणे. जर तुम्ही मंदिरात शिवमूठ वाहत असाल तर ते धान्य मंदिरातील पुजारी किंवा संस्थांकडून एकत्र केले जाते आणि त्याचा उपयोग अन्नछत्रात किंवा महाप्रसादासाठी केला जातो. आता घरातील पूजेचे धान्य. जर तुम्ही घरात शिवलिंगावर शिवामूठ वाहिली असेल तर पूजा झाल्यावर ते धान्य स्वच्छ काढून एका बाजूला साठवून ठेवावे. श्रावण महिना संपल्यानंतर ते धान्य गरजू गरीब व्यक्तीला दान करावे किंवा पक्ष्यांना, मुंग्यांना खाण्यासाठी टाकावे. या धान्याचे काय करू नये? तर वाहिलेले धान्य कधीही पायदळी येईल अशा ठिकाणी फेकू नका किंवा नदी नाल्यात वाहू देऊ नका. यामुळे पूजेचे दोष लागतात. आता आपण महाशिवपुराणातील तो विशेष उपाय बघणार आहोत. बघा, तुम्ही श्रावण सोमवारी दिवसभरात तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकता. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता. आता श्रावण महिन्यात प्रदोष काळातील विशेष फलश्रुती. जर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळात करता आला तर त्याचे फळ अनंतपटीने जास्त मिळते. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या साधारण 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतरचा 1 तास म्हणजे संध्याकाळची वेळ ही प्रदोष काळ मानली जाते. असा धार्मिक नियम आहे की प्रदोष काळात भगवान शिवशंभू कैलाश पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात आणि तसेच माता पार्वतीबरोबर संपूर्ण ब्रह्मांडातून भ्रमण करतात. आपल्या भक्तांना जे काही दुःख आहे ते निवारण करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ते आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात. म्हणूनच प्रदोष काळात महादेवाची पूजा आणि सेवा करणे अत्यंत श्रेष्ठ आणि सात्विक फळ देणारे मानले जाते, तत्काळ फळ देणारे मानले जाते. जर संध्याकाळी शक्य नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही दिवसभरात कधीही भक्तिभावाने हा उपाय करू शकता. हा उपाय कोणासाठी आणि कोणत्या समस्यावर रामबाण उपाय ठरेल? अनेकदा आपण आयुष्यात खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण तरीही यश हाती येत नाही. जर तुमच्या आयुष्यात खालीलपैकी कोणत्याही अडचणी असतील तर हा उपाय तुमच्यासाठी एक वरदानासारखा सिद्ध होईल. कष्टाची चीज होत नसेल तर तुम्ही रात्रंदिवस अतोनात मेहनत करत आहात, घाम गाळत आहात, पण तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल किंवा प्रत्येक कामात शेवटच्या टप्प्यावर येऊन यश चुकत असेल तर उपाय नक्की करा. आर्थिक टंचाई आणि वाढते कर्ज. तुमच्या घरात पैसा मुळीच टिकत नसेल, पैसा येतो पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आजारपण, कोर्ट कचेरी किंवा निष्कारण खर्चात उडून जातो. हातात रुपयाही शिल्लक राहत नसेल आणि दिवसेंदिवस डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असेल तर ही सेवा घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्यास मदत करेल. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे. जर तुमच्या पतीची किंवा मुलांची नोकरी व्यवसाय प्रगती थांबली असेल, प्रमोशन अडकले असेल, व्यवसायात सतत तोटा होत असेल किंवा नोकरीच्या नवीन संधी मिळत नसतील, मुलांना अभ्यासात यश मिळत नसेल तर त्यांच्या नावाने किंवा घरातील स्त्रीने हा उपाय केल्यास त्यांच्या सर्व कामातील विघ्न दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. वास्तुदोष व नकारात्मकता. घरात सतत किरकोळ कारणावरून कटकटी होत असते, उत्साहाचा अभाव वाटत असेल आणि घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर या उपायामुळे घरातील दोष नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते. आता आपण पाहूया उपाय प्रत्यक्ष कसा आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे. ही कृती अगदी नीट समजून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. श्रावण सोमवारी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा. स्नान करताना साध्या पाण्यात काही थेंब गाईचे कच्चे दूध, न तापवलेले दूध आणि थोडेसे गंगाजल आवर्जून टाकावे. या पाण्याने स्नान केल्यास आपल्या शरीरात
शरीराची शुद्धी तर होते, शिवाय आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जेचे मंडल तयार होते. स्नान झाल्यावर स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवाऱ्यातील पूजा, अभिषेक, बाहेर मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम आपल्या घरातील देवाऱ्याची नियमित पूजा अर्चा करून घ्यावी. जर तुमच्या देवघरात छोटे शिवलिंग, पारद शिवलिंग असेल तर त्यावर तांब्याच्या पात्रातून हळूवारपणे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करा. आता तुमच्या घरात शिवलिंगच नसेल तर एखाद्या जवळपास कुंडीमध्ये मातीपासून शिवलिंग बनवावे आणि त्याला अभिषेक घालावा. श्रावण महिन्यातील घरातील शिवलिंगावर नियमित अभिषेक केल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, एडापिडा दूर होते. देवघरात दिवा आणि अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न आणि सात्विक बनवून घ्यावे. तसेच सकाळी आधी शिवाला जल चढावे, मग नागदेवाला हळद अर्पण करा. अडकलेली कामे मार्गी लागतात. आता उपायासाठी लागणारे साहित्य. घरातील पूजेनंतर उपायाची तयारी करा. यासाठी तुम्हाला अगदी साधे आणि सहज उपलब्ध होणारे साहित्य हवे आहे. एक तांब्याभर शुद्ध पाणी, तांब्याचा किंवा पितळेचा लोटा घ्या आणि त्यात शुद्ध पाणी पिण्याचे भरा. त्या पाण्यात 1 चमचा गाईचे कच्चे दूध, 1 चमचा गंगाजल आणि 1 लहान गुळाचा खडा टाका. गुळामुळे महादेवांची कृपा होऊन आयुष्यातील गोडवा आणि समृद्धी वाढते. त्यानंतर 5 बेलपत्र, त्रिदल, 3 पाने असणारी घ्या. ही पाने कुठेही कापलेली, फाटलेले किंवा कीड लागलेली नसावी, एकदम ताजी आणि अखंड असावी. बेलपत्रावर मंत्र लिहिण्याची विधी ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. एका वाटीत तांदळापासून बनवलेली बारीक पीठ आणि चंदन थोडेसे पाण्यात किंवा गंगाजल भिजवून त्याची पेस्ट तयार करा. आता एका काडीच्या किंवा अनामिका बोटाच्या साह्याने 5ही बेलपत्रावर ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. कसे लिहावे तर बेलपत्राच्या मधल्या मोठ्या पानावर ओम, डाव्या बाजूच्या पानावर नमः आणि उजव्या बाजूच्या पानावर शिवाय असे स्पष्ट अक्षरात लिहा किंवा अशा प्रकारे 5ही बेलपत्रांना हा मंत्र लिहून घ्या. शिवमंदिरातील प्रत्यक्ष सेवा व अर्पण विधी. आता तयार केलेल्या पाण्याचा तांब्या, 5 अभिमंत्रित बेलपत्र आणि 5 अखंड तांदळाचे दाणे घेऊन तुमच्या घराजवळ कोणत्याही शिवमंदिरात जा. आता कधीही शिवमंदिरामध्ये बसण्याची दिशा मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगाच्या उत्तर दिशेकडे उत्तरमुख करून बसावे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी, पार्वती आणि महादेवांच्या वास्तव्याची व सकारात्मकतेची दिशा मानली जाते. जल अर्पण करे. दोन्ही हातांनी पाण्याचा तांब्या धरून अगदी संतप्त हळूहळू ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा. जल अर्पण करत असताना मनात सतत ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप चालू ठेवावा. बेलपत्र, तांदूळ अर्पण करणे. आता पहिले बेलपत्र हातात घ्या. त्यावर एक अखंड न तुटलेल्या तांदळाचा दाणा ठेवा. आपली अडचण आणि मनातील सुखाची इच्छा स्पष्टपणे महादेवांसमोर बोला. हे बेलपत्र पालथे म्हणजे ज्या बाजूने तुम्ही चंदनाने ओम नमः शिवाय लिहिले आहे ती बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा रीतीने आणि पानाचा देठ तुमच्या बाजूला येईल अशा पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करा. याचप्रमाणे दुसरे बेलपत्र, तांदूळ, तिसरे बेलपत्र, तांदूळ असे करत 5ही बेलपत्र आणि 5ही तांदूळ एक एक करून आपली इच्छा बोलून महादेवांना अर्पण करा. सर्व सेवा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून महादेवांना मनोभावे नमस्कार करा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी व प्रगतीसाठी प्रार्थना करा. आता पूजा, अभिषेक आणि मंत्र जप पूर्ण झाल्यावर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो भगवान शिवशंकरांचा प्रसाद प्रत्यक्ष आणि आशीर्वाद आपल्या घरी घेऊन येण्याचा. आता महादेवांकडून प्रसादाचे बेलपत्र मागून घेणे. सर्व 5 बेलपत्र अर्पण करून नमस्कार केल्यावर महादेवांसोबत दोन्ही हात जोडून अगदी नम्रपणे प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या घरातील दारिद्र्य, आर्थिक अडचणी, नकारात्मकता दूर करण्यासाठी मी ही सेवा मनोभावे केली आहे. या 5 बेलपत्रापैकी 1 बेलपत्र तुमचा परम आशीर्वाद म्हणून मी माझ्या घरी घेऊन येत आहे. तुमची कृपा आणि लक्ष्मीचा वास माझ्या घरात सदैव राहू द्या. अशी मनोभावे प्रार्थना करून शिवलिंगावर वाहिलेल्या त्या 5 बेलपत्रापैकी कुठलेही 2 पत्र अगदी आदराने आणि भक्तिभावाने उचलून घ्या. हे बेलपत्र आता सामान्य राहिलेले नाही, त्यावर महादेवांचा अभिमंत्रित स्पर्श झाला आहे. त्यात दैवी सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे. आता हे बेलपत्र काय करायचे? घरातील तिजोरी किंवा पाकिटात ठेव. घरी आल्यानंतर हे अभिमंत्रित बेलपत्र अतिशय आदराने तुमच्या घरातील मुख्य तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये किंवा जिथे तुम्ही महत्त्वाचे दागिने व पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या. जर तुम्ही घराबाहेर जास्त राहता किंवा नोकरी व्यवसाय करता ते बेलपत्र तुमच्या पैशाच्या पाकिटात, पर्समध्ये देखील ठेवू शकता. महत्त्वाची माहिती: काही दिवसांनी हे बेलपत्र वाळले, सुकले पण तरी ते फेकून द्यायचे नाही किंवा तिजोरीतून काढायचे नाही. ते तसेच राहू द्या. वाळलेले असेल तरी त्यातील अभिमंत्रित समृद्धी आकर्षित करण्याची शक्ती तशीच राहते. हे बेलपत्र तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचे आणि पैशाची आवक वाढवण्याचे काम करते.
व्यापार आणि व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे. जर तुमच्या स्वतःचा काही व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, शोरूम असेल, तिथे कमाई हवी तशी होत नसेल, गिराईक टिकत नसेल आणि व्यवसायात सतत तोटा होत असेल, तर तुम्ही शिवमंदिरात अजून एक बेलपत्र एक तिजोरीसाठी आणि एक व्यवसायासाठी महादेवांचा प्रसाद म्हणून आणू शकता. हे दुसरे बेलपत्र तुमच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात, कॅश काउंटरवरील किंवा मुख्य तिजोरीत ठेवून द्या. या उपायामुळे व्यवसायातील सर्व बाधा, दृष्ट आणि नकारात्मकता दूर होते. गिरायकांची आवक वाढते आणि व्यवसायात दिवसेंदिवस दुप्पट चौपट भरभराट व्हायला सुरुवात होते. या उपायामागील धार्मिक श्रद्धा आणि फळ. शिवपुराणात सांगितले आहे की या अभिमंत्रित बेलपत्र ही साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात महादेवांच्या चरणांचा स्पर्श केलेले बेलपत्र तिजोरी स्थापित केले जाते, त्या घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही, उधळपट्टी थांबते आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे या पहिल्या श्रावणी सोमवारी हा सोपा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा. पहिल्या सोमवारी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही श्रावणातील दुसऱ्या किंवा कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता. तसेच श्रावणातील पहिल्या सोमवारी रुईचे गुलाबी फूल आधी कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे. आपले कितीही वाईट परिस्थितीत असेल त्यातून नक्की मार्ग निघतो. बघा, शिवपुराणामध्ये विशेष म्हटले आहे की संपूर्ण श्रावणात किंवा श्रावणी सोमवारी कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही. फक्त श्रावण सोमवारी किंवा अखंड श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शिवशंकरांना विड्याचे एक पान वाहिलं तर भोग संपून संपत्ती प्राप्त होते. तसंच एक बेलाचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्याचे घडते. पती पत्नीमध्ये सतत वाद, भांडण तंटे होत असतील तर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमी आलेली आहे. तर शिवपुराणानुसार पहिल्या सोमवारी शिवलिंगावर 21 बेलपत्र ओम नमः शिवाय प्रत्येक बेलपत्राच्या पानावर लिहून अर्पण करावे आणि नागदेवत्याला आघाड्याची 21 पाने अर्पण करावी. तसेच तुम्हाला कालसर्पदोष असेल तर नागपंचमी आणि श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर चांदीचे किंवा मातीचे नाग नागिन जोडी ठेवून त्यावर दुधाचा अभिषेक करा. कालसर्पदोषातून मुक्तता मिळते. आता शिवपुराणात सांगितलेले एक रहस्य प्रत्येकजण 99% लोकांना माहीत नाही. चंडेश्वर गण आणि शिवलिंगावरील प्रसादाचे रहस्य. शिवपुराणानुसार शिवलिंगावर अनेक वस्तू वाहिलेल्या असतात. कोणत्याही वस्तूवर पाणी, दूध, फळ आणि धान्य महादेवाचा अतिप्रिय भक्त चंडेश्वर यांचा प्रथम अधिकार असतो. शिवलिंगाला स्पर्श झालेल्या वस्तू, उदाहरणार्थ शिवलिंगावर ठेवलेले फळ किंवा वाहिलेले जल मानवाने थेट ग्रहण करू नये असे शिवपुराणामध्ये सांगितले आहे. अपवाद पण जर धातूचे पितळ, तांबे, चांदी किंवा स्फटिकाचे लिंग असेल आणि प्रसादावर चंडेश्वरीचा अधिकार सोडण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्र जपला तर तो प्रसाद पावन बनतो. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.